आमच्यासाठी ते कॅफे नाहीये, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना. पण राऊतसाहेब एक आहे की त्यात जे म्हटलं जात आहे की तुम्ही असं म्हटलं किंवा उद्धव ठाकरेंनी मध्यंतरी असं म्हटलं की भाजप आणि शिंदे यांच्याशी जर राज ठाकरे बोलत असतील तर मग कसं काय होणार. यावर मनसेतून असं म्हणणं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि एनसीपीचं काय करणार आहे, काँग्रेस एनसीपीला बाजूला ठेवणार आहेत का, असाही मुद्दा ते उपस्थित, तर पुढचे काही मुद्दे होऊ शकतात. मुंबई महापालिकेचा हा विषय आहे किंवा महानगरपालिकांचा विषय आहे. एकनाथ शिंदेचा पक्ष आणि भाजपा आणि काँग्रेस राष्ट्रवादी या जमीन आसमानचा फरक. काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्राचे शत्रू नाही. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आज पक्षांतर झालेली आहे याआधी, पण ज्या पद्धतीनं अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या पाठीवर घाव घातलेले आहेत तसे घाव यांनी घातलेले मला दिसले नाही. ते माननीय राजसाहेब सुद्धा मान्य करते. त्याच्यामुळे ह्याच्यावरती भविष्यामध्ये एका टेबलावरती चर्चा होऊ शकते. देशपांडे असं म्हणतात की पहिला प्रस्ताव राऊतांनीच दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नसते. चला, धन्यवाद. एक महत्वाचा विषय आहे. काल सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद झाली, त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्वपक्षीय खासदार हे विदेश दौऱ्यावर भारताची बाजू मांडण्यासाठी गेले असताना अधिवेशनाची मागणी करणं कितपत, म्हणजे घाईघाईनं अधिवेशनाची मागणी करणं कितपत योग्य आहे, आणि मी स्वतः परदेशात होते या शिष्टमंडळात, त्यामुळे मी स्वाक्षरी करू शकतो. शरद पवारांचंही तेच म्हणणं आहे की पहिला देश आहे आणि त्यानंतर बाकीचे मुद्दे. तर अधिवेशन मागणी करणं म्हणजे आम्ही नसताना मागणी करणं कितपत योग्य, आणि त्यामुळे आपण त्यावर स्वाक्षरी करू शकतो. बघा, सुप्रियाताईची भूमिका जी आहे ती मी बोललो की त्या परदेश दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची सही होऊ शकली नाही, पण सातत्यानं त्या सुद्धा या विषयावरती एक भूमिका व्यक्त करतायत. शरद पवार साहेब एक भूमिका व्यक्त करतात. आता आमचे जे खासदार होते ज्यांनी सह्या केलेल्या आहेत त्या सगळ्याच पक्षाचे खासदार डेलिगेशन मध्ये होते ना, तरी त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी सही केली आहे किंवा खासदारांनी सही केलेली आहे. सर्वच पक्षांचे खासदार हे दौऱ्यावर होते. शिवसेनेच्या सदस्य होत्या, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप, डीएमकेच्या सुद्धा त्या प्रमुख होत्या. अनेक जण होते तिथे आणि सगळ्यांच्या सह्या झालेल्या आहेत. आता त्या आलेल्या आहेत देशामध्ये. या विषयावर त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. तर महाराष्ट्रात काल समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं जेव्हा लोकार्पण झालं त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी एकत्र गाडीतून ड्राईव्ह केलं. हे का प्रथम झालंय का? नाही, पहिल्यांदा एकनाथ शिंदेनी ड्राईव्ह केलं, मग फडणवीसांनी केलं, आणि अजितदादा हे मागच्या सीटवर बसून दोघं कशी ड्रायव्हिंग करतात हे पाहत होते. मग त्याच्यात तुमचं अपेक्षा काय, मी काय उत्तर द्या? राज्य सरकारच्या गाडीचंही तसंच. राज्य सरकारची गाडी खिळखिळी आहे बरं का. हे एकनाथ शिंदे जर गाडीवर बसले असतील तर गाडीला अपघात करून दरवाजाकडून मी कसा उडी मारेन हे ते बघतील. देवेंद्र फडणवीस म्हणतील मी याला गाडीतनं ढकलून मी कशी आखी गाडी ताब्यात घेतोय हे पाहतील. आणि जो पाठी बसलेला जो नेता आहे बरं का, तो दोघेही बाहेर पडल्यावरती मी सीटवरती उडी मारून ड्रायव्हिंग सीटला मीच कसा बसेन हा विचार करत असेल. या ठिकाणामध्ये तुम्ही मला सांगू नका, मी जास्त ओळखतो. धन्यवाद. Thank you.